हाय हॅलो नमस्कार मंडळी. आज पुरणपोळीसोबत येळवण्याची आमटी तर हवीच ना, तर चला बघूया. आमच्याकडे येळवण्याची आमटी म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात तुम्ही नक्कीच मला कमेंट करून सांगा. आणि मी आता येते तेल गरम करून त्यात जिरं मोहरी घालून कढीपत्ता घालून ओला मसाला घातलेला आहे. ओला मसाला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. त्यानंतर मी इथे डाळ शिजवलेले ते पाणी गाळून घेणार आहे. आणि इकडे मी लाल तिखट 2 चमचे आणि चिमूटभर हळद टाकणार आहे. हळद टाकल्यानंतर व्यवस्थित मसाला हलवून घ्यायचा आहे. आपल्याकडे चिंच अवेलेबल असेल तर आपण चिंच टाकू शकता. माझ्याकडे चिंच अवेलेबल नव्हती म्हणून मी टाकली नाही. चिंच टाकल्यामुळे आंबट गोड अशी आमटीला चव येते. आणि मी आता पाणी ओतून घेतलेलं आहे डाळीचे काढलेले. आणि आता मीठ घालून मी 15 मिनटं गॅसवर ठेवणार आहे. आता माझ्या आमटीला उकळी आलेलीच आहे आणि मी आता गॅस बंद करणार आहे. आवडली असेल तर नक्कीच तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.